नमस्कार. आज आपण बोलणार आहोत ज्ञानवर्धन 2025 सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे या माहिती स्रोताबद्दल. नमस्कार. म्हणजे यात जी माहिती आहे त्यातले काही निवडक आणि महत्वाचे मुद्दे आपण आज बघूया. बरोबर. उद्देश हाच आहे की या माहितीच्या समुद्रातून काही खास गोष्टींवर थोडं लक्ष केंद्रित करायचं. आणि हे बघायला मजा येईल कारण यात वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे राजकारण आहे, भूगोल, तंत्रज्ञान, इतिहास, खेळ पण आहे. हो, म्हणजे सगळीकडची माहिती आहे. आजच्या जगात काय महत्वाचं आहे किंवा काय लक्षात ठेवायला हवं त्याची एक झलक मिळेल आपल्याला. अगदी. चला तर मग सुरुवात करूया. भारताच्या नेतृत्वापासूनच सुरू करूया का? द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल उल्लेख आहे. भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती. हे महत्वाचं आहे नाही का? हो, खूप महत्वाचं आहे. म्हणजे देशाचं सर्वोच्च पद आणि त्यावर समाजातील एका वंचित घटकाला प्रतिनिधित्व मिळणं. हो, हे आपल्या लोकशाहीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ती किती सर्वसमावेशक आहे हे दिसतं. बरोबर. आणि यात आणखी काही राजकीय उल्लेख पण आहेत ना? आहेत ना. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख आहे 5 डिसेंबर 2024 पासून. अच्छा. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प ते 20 जानेवारी 2025 पासून. ओके. म्हणजे हे आकडे आणि नावं राजकीय बदल कसे होत आहेत हे दाखवतात. अगदी तेच. आता राजकारणातून थोडं भूगोलाकडे वळूया. काही एकदम टोकाची उदाहरणं आहेत इथे. जसं की माउंट एव्हरेस्ट, जगातील सर्वात उंच शिखर. हो, त्याची उंची दिली आहे जवळपास 8,849 मीटर. बापरे, केवढी ही भव्यता निसर्गाची. खरंय. आणि दुसऱ्या टोकाला व्हॅटिकन सिटी, जगातला सगळ्यात छोटा देश. किती एक क्षेत्रफळ? फक्त 0.4 चौरस किलोमीटर. कमाल आहे. म्हणजे ही भिन्नताच जगाची विविधता दाखवते. बरोबर. आणि प्रशांत महासागर हा सर्वात मोठा आहे हे पण एक महत्वाचं भौगोलिक तथ्य यात आहेच. आता थोडं तंत्रज्ञानाकडे जाऊया. हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. चार्ल्स बॅबेज 1837 मध्येच त्यांनी ॲनालिटिकल इंजिनची कल्पना मांडली होती. हो ना. म्हणजे आजच्या कम्प्युटरची ती मूळ संकल्पना. किती पुढे विचार केला असेल त्यांनी त्या काळी. खरंच. आणि आजच्या काळात बघा, इस्रोचं गगनयान मिशन 2025 साठी नियोजित आहे. भारताचं पहिलं मानवी अंतराळ यान असणार आहे ते. अगदी. ही केवढी मोठी झेप आहे तंत्रज्ञानातली. आणि इतर उदाहरणं पण आहेत ना, जसं फेसबुकचं नाव बदललं. हो, मेटा. त्यांच्या मेटावर्सच्या प्लॅनकडे लक्ष वेधण्यासाठी. आणि गुगल, मायक्रोसॉफ्ट या कंपन्या कधी स्थापन झाल्या हे पण आहे. हो, गुगल 1998, मायक्रोसॉफ्ट तर 1975. म्हणजे तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात कसं खोलवर रुजले हेच दिसतं यातून. बरोबर. पण हा विकास काही एका दिवसात झालेला नाही. याचा इतिहास पण रंजक आहे. जसं की भारतीय रुपयाचं चिन्ह जे आपण आता वापरतो. हो, ते आर असं चिन्ह. हो, ते 2010 मध्ये आलं. उदय कुमार यांनी डिझाईन केलंय. ही अगदी अलीकडची गोष्ट झाली. आणि अजून मागे गेलो तर लाल बहादूर शास्त्रीजींचं घोषवाक्य, जय जवान जय किसान, 1965 मधलं. हो. आणि ते आजही तितकंच महत्वाचं वाटतं, नाही का? अगदी. ते फक्त शब्द नाहीयेत, तर त्यावेळेचा भारताचा प्राधान्यक्रम सांगतात. बरोबर. चला, आता थोडे खेळांबद्दल बोलूया. क्रिकेट तर आपल्याकडे खूप लोकप्रिय आहे. हो, पण एक गंमत आहे बघ. 1980च्या आधी म्हणे काही देशांमध्ये क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 8 बॉल असायचे. काय सांगताय? 8 चेंडू? आज विचार पण नाही करू शकत. खरंच. आणि क्रिकेट इतकं लोकप्रिय असलं तरी आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे हे विसरून चालणार नाही. बरोबर. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 2024चे ऑलिम्पिक पॅरिसमध्ये झाले आणि 2025चा T20 विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. म्हणजे खेळांचं महत्त्व जागतिक स्तरावरही कायम आहे. नक्कीच. तर आज आपण ज्ञानवर्धन 2025 मधून बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केला. नेतृत्वातील बदल, भौगोलिक आश्चर्य. हो, तंत्रज्ञानाची प्रगती, त्याचा इतिहास आणि खेळांमधल्या काही रंजक गोष्टी पण पाहिल्या. या सगळ्याकडे बघून काय वाटतं? हे फक्त सामान्य ज्ञान आहे की अजून काही? मला वाटतं हे सामान्य ज्ञानाच्या पलीकडे आहे. आपलं जग कसं आहे, आपल्या आजूबाजूला काय बदल घडतायत, प्रगती कशी होतीये, विविधता किती आहे. अगदी. या सगळ्याचं एक दर्शन आहे हे. जगाकडे बघायचा एक मोठा दृष्टिकोन मिळतो यातून. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली, विशेषतः नेतृत्व किंवा तंत्रज्ञान हे किती वेगाने बदलतंय. हो ना. हा वेगच खूप महत्वाचा आहे. म्हणजे आज जी माहिती आहे ती उद्या कदाचित बदलेल. बरोबर.
आणि म्हणूनच मला वाटतं सतत नवीन माहिती घेत राहणं आणि फक्त माहिती घेणं नाही तर त्यावर विचार करणं. हो, ते जास्त महत्वाचं. हो, ते आजच्या जगात किती आवश्यक आहे, नाही का? कदाचित सतत शिकत राहणं हेच आजचं सर्वात महत्वाचं ज्ञान असेल. खरंय, विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा.